हाय फ्रेंड, मी अनिता आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि दंडवत प्रणाम करते तुम्हा सगळ्यांना। तर आज ना आम्ही गेलो होतो भालगावच्या मंदिरामध्ये। तर खरं तर ना मला कृष्णेश्वर मंदिरामध्ये जायचं होतं, वेरूळचं जे मंदिर आहे। आणि माझी बहीण बोलली की तू ना नेहमी जाते तिथे कृष्णेश्वर मंदिरामध्ये, आपण कधीही जातो। तर भालगावला ना खूपच छान एक मोठंच मंदिर झालेलं आहे, नवीन आहे आणि ते मंदिर ना खूप छान आहे बघण्यासारखं। तर तुला ना तिथे जायला पाहिजे। तर आम्ही गेलेलो आज आणि खरंच खूप मोठं मंदिर होतं ते। तर जी पिंड होती ना महादेवची ती पण खूपच मोठी होती आणि खूप छान मंदिर होतं। मला खूप भारी वाटलं तिथे जाऊन, खरंच खूप भारी वाटलेलं। आणि फर्स्ट टाइम मी गेलेली होती त्यांच्यासोबत, माझी बहीण गेलेलं होतं 1-2 वेळेस तिथे आधी। तर बहीण बोललीच होती की खरंच जसं होतं ना मंदिर, तिने जसं कौतुक केलं होतं मंदिराचं तसंच मंदिर होतं। आणि तिथे जाऊन ना खूप प्रसन्न वाटलेलं मंदिरामध्ये। वेरूळचं जे मंदिर आहे ना तिथे आम्ही नेहमी जायचो, पण आणि ते ना माझ्या सासरच्या रूटवरच आहे, म्हणजे मी सासरी किंवा माहेरी येताना मला वेरूळवरूनच जावं लागतं। तर मी तिथे कधीही जाईन म्हटलं, पण आपण ना भालगावचं जे मंदिर आहे तिथे जाऊया। आणि खूप दिवसापासून मला जायचं होतं वेरूळच्या मंदिरामध्ये, पण म्हटलं ठीक आहे आपण केव्हाही जाऊ तिथे। पण आता जे भालगावचं मंदिर आहे ना ते बघूया। खरंच खूप प्रसन्न वाटलं तिथे जाऊन, आणि जे मंदिर होतं ना ते खूप प्रशस्त मंदिर होतं। तर खूप छान वाटलं मला तिथे जाऊन। आणि आज ना आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच कसं आहे मंदिर। आणि त्यासोबत ना आज पप्पाचा बर्थडे पण होता, आम्ही छोटासा का होईना घरामध्ये सेलिब्रेट केलेला। खरं तर प्लॅन नव्हता आमचा बनवायचा बर्थडे पण ना, आणि पप्पाचा मूड पण नव्हता, पण आम्हीच ना म्हणजे सरप्राईज दिला पप्पाला। छोटासा का होईना आनंदाची आपण त्यांच्यासोबत घालूया म्हटलं। आणि छोटासा केक आणला आणि केक कट केला। पप्पा झोपलेले होते, आम्ही ना केक वर टेरेसवर जाऊनच केक कट केलेला आहे त्यांच्यासोबत। आणि पप्पा झोपेतून उठवलं त्यांना आणि केक कट करून घेतलेला। तुम्ही थोडंसं व्हिडिओमध्ये बघालच आता कसं सेलिब्रेट केला। जास्त काही तामझाम नाही केलं, फक्त केकच कट केलेला आम्ही बर्थडेचा। चला मग। तर ना इथे पोहोचलो तेव्हा वाटत नव्हतं की इतकं फ्रेश वातावरण असेल, निवांत असेल, कारण आपण सिटीत राहतो आणि ना तिथलं जे वातावरण असतं ना खूप दगदगीचं असतं, खूप गोंधळलेलं असतं, आवाज असतो खूप सारा सगळीकडे। इथे येऊन ना एकदम शांतता वाटत होती, आणि जे वातावरण होतं ना इथले हिरवळ ते तर बघूनच इतकं निवांत वाटत होतं, खूप शांतता वाटत होती इथल्या ज्या वातावरणामध्ये। आम्ही जेव्हा पोहोचलो ना तर स्टार्टिंगलाच आम्ही फुलं वगैरे घेतलेली होती। तुम्ही बघू शकता किती निवांत वातावरण होतं, खूप आवाजही नव्हता, एकदम शांत होतं इथे। एकदम आपल्या ना मनामधला जो गोंधळ असतो ना तो शांत झाल्यासारखा वाटत होतं। तर आम्ही ना मंदिरात पोहोचलो आणि मंदिर ना तळघरामध्ये जसं असतं ना तसं होतं तळघरामध्ये। तर तळाला जे मंदिर होतं त्यामध्ये ना महादेव पिंड होती आणि अन्नपूर्णा देवी होती महादेव पिंडच्या बॅक साईडला, आणि वरती ना विठोबा रखुमाईचं मंदिर होतं। तर पिंड खूपच मोठी होती। आम्ही ना महादेवचं दर्शन घेतलेलं आणि ना अन्नपूर्णा देवीचं पण दर्शन घेतलेलं, बेलपत्र वाहून घेतलं महादेवांना, आणि ना जे फुलं वगैरे होते ते पण वाहून घेतले, अगरबत्ती लावून घेतलेली। आणि वरच्या याच्यावर गेलं, वरच्या फ्लोअरवर, तिथे ना महादेव नाही तर विठोबा रखुमाईची मूर्त्या होत्या, ते पण खूप सुंदर होत्या। मला ना खूप दिवसाचं ना महादेवांना जायचं होतं, कारण माझ्या मनामध्ये ना खूपच प्रश्न होते आणि ना खूप मन ना विचलित झालेलं होतं। तर ना कुठेतरी शांतता पाहिजे होती। तर आम्ही ते ना थोडं शांत जर वाटलं, मनातले काही क्वेश्चनचे आन्सर मिळाले नाही, पण शांत वाटलं। आणि इथे ना खूपच छान होतं। ह्या बायका पण बसलेल्या होत्या, त्यांचा पण थोडासा व्हिडिओ शूट केलेला आणि त्या हसत होत्या मला बघून। तर इथे ना आम्ही वरच्या फ्लोअरवर आलो आणि विठोबा रखुमाईचं दर्शन करून घेतलेलं। आणि इथे ना विठोबा आणि रखुमाईचे दोन्ही चे पावलं होती, तर त्यांचे पण मी पावलांचे दर्शन घेतलेले। आणि दोन्ही साईडला ना गणपती होते, एकीकडे साईबाबा होते, आणि आपल्या मंदिराच्या समोरच ना मंदिरामध्येच म्हणजे समोरच्या साईडलाच एंट्री आपण जिथे करतो तिथेच नंदी होते। तर नंदीच्या पण कानामध्ये माझे जे काही विश आहेत त्या मी सांगितल्या,
आणि हे कार्टून आमचं ना पूर्ण मंदिरामध्ये पळत होता। तर इथे ना आम्ही तुम्ही बघू शकता असं वरच्या फ्लोअरवर ना विठोबा रुक्माईचं मंदिर आहे आणि थोडंसं मी शूट केलेलं आहे। मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो पण मी शूट केलेला आहे। खूप छान आहे आणि थोडंसं ना काम पण चालू होतं तिथे मंदिराचं। तर काम अजून ना व्हायचं बाकी आहे ते मंदिराचं। तर काम झाल्यावर अजूनच छान वाटेल हे मंदिर। तर ना मला इथे खूपच छान वाटलं। आपल्याला ना एक दिवसासाठी ना थोडंसं बाहेर फिरायला जायचं म्हणून ना हे मंदिर खूप छान आहे। तुम्ही पण जर छत्रपती संभाजीनगरला राहत असाल ना तर इथे ना एक दिवसाची ट्रिप म्हणून आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो आणि दर्शन घेऊ शकतो महादेवांचं पण। तर बॅक साईडला पण ना खूप सारे नारळाची झाडे वगैरे होती। सगळीकडे हिरवळ वातावरण होतं। खूप छान वातावरण होतं इथलं सगळं। तर असं काही ना वरच्या फ्लोअरवर मंदिर होतं हे विठोबा रुक्माईचं। आणि विठोबा रुक्माईच्या मंदिराच्याच खाली महादेव आणि अन्नपूर्णा देवीचं मंदिर होतं। चला मग नंतर ना आम्ही गेलेलो होतो राजमध्ये। तर जास्त काही तामछाम न करताना आम्ही फक्त ही जी साडी आहे ना माझ्या बहिणीच्या हातातली ती साडी चूज केली आणि घरी आलेलो होतो। तर इथे ना कारण ही साडी ना आम्ही माझ्या मावशीसाठी घेतलेली। तर माझ्या मावशीची ना गृहप्रवेशचा कार्यक्रम होता घराचा। तर त्यासाठी आम्ही ही साडी चूज केली। जास्त वेळ न लावता फटकन ही साडी चूज केलेली कारण ना खूप रात्र झालेली होती आणि घरी आल्यावर ना पप्पाचा बर्थडे पण होता तर केक पण कट करायचा होता। राज कलेक्शनमधून साडी घेतली आणि बाहेर आल्यावर ना पाणीपुरीवाला स्टॉल दिसला। तर इथे ना मग पाणीपुरी दिसल्यावर आपण खाणार नाही असं कधी होतच नाही। तर आम्ही मस्तपैकी पाणीपुरी एन्जॉय केलेली इथे आणि पाणीपुरी एक नंबर होती। तर जे जॉकी शॉप आहे ना त्यासमोरच एक स्टॉल आहे तिथली ही पाणीपुरी होती आणि खूप टेस्टी होती। एक नंबर पाणीपुरी होती। मी ना फर्स्ट टाईम म्हणजे अशी पाणीपुरी खाल्लेली याआधी ना अशी एवढी टेस्टी पाणीपुरी म्हणजे खाल्ले नाही। तर इथे पाणीपुरी खाऊन घरी आलेलो आम्ही। तर पप्पांना मस्त टेरेसवर झोपलेले होते जेवण वगैरे करून। पण पप्पा बोलले की माझा मूड नाही आहे केक कट करायचा। पण आम्हीच ना फोर्स करून पप्पाला बळजबरी उठवलं आणि केक कट करून घेतलेला। आम्ही चौघी बहिणी आणि माझे मिस्टर आणि आजी होत्या आणि आमची मुलं असे सगळे आम्ही मस्त छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे। भाऊ नव्हता कारण भाऊ जॉबसाठी गेलेला होता माझा भाऊ अहमदाबादला। तर त्याला आम्ही खूप मिस करत होतो। तर इथे आम्ही चौघीजणी मस्त आणि त्यात ना वरती टेरेसवरचं लाईट पण शॉर्ट झालेला होता। चला मग असं होता आजचा व्लॉग। भेटू उद्याच्या